नमस्कार मित्रांनो, योगसूत्रच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गुडघेदुखी या व्याधीविषयी. गुडघेदुखी हा मुद्दा सध्या अतिशय ऐरणीवर आहे. 40च्या नंतर किंवा 45च्या नंतर जवळपास 80 to 90% महिलांमध्ये गुडघेदुखी सुरू होते. काही पुरुषांमध्येही असते, पण पुरुषांमध्ये गुडघेदुखीचं प्रमाण महिलांच्या तुलनेमध्ये कमी आहे. आणि होतं काय की हळूहळू ही गुडघेदुखी सुरू होते. कॅल्शियमचा लॉस होऊ लागतो. त्यांच्या जसे जसे हॉर्मोनल चेंजेस होतात त्याप्रमाणे कॅल्शियम लॉस होऊ लागतो आणि हळूहळू गुडघेदुखी किंवा अजूनही इतर सांधेदुखी त्यांना सुरू होते, ज्यांना आपण संधिवात देखील म्हणतो. वात बळतो ह्या वयामध्ये. पण गुडघेदुखी ही खूप प्रमाणात एकदम नसते. ही ज्यावेळेला सुरू होते त्यावेळेला अतिशय कमी प्रमाणात असते. त्याच वेळी जर आपण त्याला व्यवस्थित व्यायाम किंवा व्यवस्थित योगासने जर आपण केली तर ही गुडघेदुखी जाऊ देखील शकते. आपण आज बघणार आहोत ही गुडघेदुखी जरा जास्त झाल्यानंतर महिलांनी काय केलं पाहिजे. कारण की एकदम जर आपण काहीच न करणे, काहीच व्यायाम प्रकार माझ्याच्याने होत नाही किंवा मला त्रास होतो असं म्हणून जर आपण केले नाहीत तर हळूहळू ही गुडघेदुखी प्रचंड प्रमाणात वाढून शेवटी आपल्याला नी रिप्लेसमेंटचं सर्जरी करायला लागते. आपण आज बघूया ही गुडघेदुखी सुरू झाल्यानंतर आपण हा त्रास कसा कमी प्रमाणात मेंटेन करून ठेवावा, त्याबद्दलची काही मी आपल्याला योगासने स्ट्रेचिंग दाखवणार आहे. आपण याप्रमाणे आसनाच्या स्थितीत उभं राहायचंय आणि एक पाय याप्रमाणे वर उचलून ठेवू. मनातल्या मनात 30 आकडे मोजेपर्यंत आपण हा पाय वर उचलून ठेवायचा. त्यानंतर हळूहळू खाली घ्यायचा आहे. याचप्रमाणे आपण दुसरा पाय उचलून घेऊ. ह्याने आपल्या जे मांडीचे मसल्स आहेत त्यावर चांगला ताण येऊन इथले मसल्स मजबूत व्हायला मदत होते, ज्यामुळे आपल्या शरीराचं वजन हे मसल्स शेअर करतात आणि गुडघ्यावर शरीराचं वजन डायरेक्ट येत नाही. त्यामुळे आपले गुडघे थोडक्यात बचावतात. हे आपण दोन्ही पायाने केलं. आता आपण एक पाय याप्रमाणे पोटावर दाबून घेऊ. जितका वेळ शक्य होईल आपल्याला असं उभं राहायचंय. जास्तीत जास्त अर्धा मिनिट. त्यानंतर पाय खाली सोडू. दुसरा पाय घेऊ. ह्याचप्रमाणे जास्तीत जास्त वर उचलून खाली. आता आपण हे थोडंसं 10 वेळा करून घेऊ. ह्याचप्रमाणे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता आपण चेअरमध्ये बसून घ्यायचंय. शक्यतो चेअरची पाठ सरळ असेल अशी चेअर आपण निवडावी, म्हणजे डायनिंग टेबलची चेअर वगैरे ह्यासाठी सुटेबल आहे आणि म्हणजे आपल्याला आपली पाठ सरळ ठेवून बसता येईल. आता एक पाय आपण वर उचलायचा आहे. तितका आपल्याला वर उचलता येईल. इथे थोडा ताण येतो. ज्यांना दुःख असतं त्यांना इथे थोडा ताण जाणवेल. 10 काउंट्स पर्यंत थांबायचंय. पाय खाली घ्यायचा आहे. हाच पाय सेम जो लेग आहे तो आपण 10 वेळा ह्याप्रमाणे करून घेऊ. वर आणायचा, 10 काउंट्स पर्यंत मनातल्या मनात करत थांबायचा आणि खाली घ्यायचा. असं आपण 10 वेळा करून घेऊ. 3 4 5 6 7 8 9 10.
आता आपण जर एखाद्या टेबलवर वगैरे बसलो असू, जिथे आपले पाय झुलते आहेत आणि जिथे आपला पाय मागे जाऊ शकतो, तर जेवढा तो मागे जाईल तेवढा मागे जाऊन देखील आपण हीच क्रिया करू शकतो. आता आपण दुसऱ्या पायाने करू. पाय वर घ्यायचा आहे, 1 खाली, 2 खाली, 3 खाली, 4 5 6 7 8 9 10. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना मध्ये मध्ये जास्त चालण्याने किंवा त्याच्यावर जास्त ताण आल्याने थोडं स्वेलिंग देखील येतं. अशा वेळी अगदी फिजिओथेरपी शिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. अशा वेळी हे जे स्ट्रेचिंग मी सांगते आहे हे आपण घरचे घरी करू शकतो आणि ह्याने आपल्याला निश्चितच आराम पडतो. आपल्याला हे करत असताना पेन जर जास्त असेल तर आपण नी कॅप घालावी आणि नी कॅप घालून देखील आपण हे स्ट्रेचिंग जितकं आपल्याला जमेल, म्हणजे नी कॅप घातल्यावर थोडंसं आपल्याला नॉर्मल पायाचे मुवमेंट जमत नाही, तर नी कॅप घालून आपण जेवढं करू शकू तेवढे हे स्ट्रेचिंग आपल्याला करायचे आहेत. आता मी पाठीवर झोपून आणि पोटावर झोपून 2-3 स्ट्रेचिंग दाखवते, आपण बघून घेऊ. ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांना सायकलिंग हा व्यायाम अतिशय उत्तम आहे त्यांच्या गुडघ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टीने. तर आपण झोपून सायकलिंग करणार आहे ह्याप्रमाणे, आणि ही जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी 50 आकडे सरळ आणि 50 आकडे उलट दिशेने मोजत आपल्याला सायकलिंग करायची आहे. सुरुवातीला आपल्याला जर 50 आकडे जास्त वाटत असतील तर आपण 20 पासून सुरुवात करावी. 20 आकडे, मग 30, मग 40, मग 50 असे आपण वाढवत नेऊ शकतो. सरळ दिशेने सायकलिंग झाली की आपण उलट दिशेने करायची आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला जाणवेल गुडघ्याला अतिशय चांगला व्यायाम होतोय, आजूबाजूच्या मसल्सला अतिशय चांगला व्यायाम होतोय. हा गुडघ्यांसाठी, पर्यायाने पोटासाठी, मांड्यांसाठी अतिशय उत्तम असा व्यायाम आहे. आता आपण पोटावर झोपलेल्या आसनांच्या स्थितीत येऊ. आपण प्रथम एक पाय गुडघ्यातून फोल्ड करून घेणार आहे. थोडं थांबायचं, मनातल्या मनात 10 आकडे मोजत आणि सरळ करायचं आहे. 2, 10 वेळा आपण करून घेऊ. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. दुसऱ्या पायाने करून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपण ऑल्टरनेट करून घेऊ याचप्रमाणे. थोडं फास्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता आपण दोन्ही पायांनी हाच एक्सरसाइज करून घेणार आहोत. 1,
ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांना खूप सहज जमणार नाही, पण त्यांना जेवढं त्यांच्या कॅपॅसिटी प्रमाणे जमतंय तेवढं त्यांनी करायचंय. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपण बसून दोन्ही पाय सरळ घ्यायचे, दोन्ही हात मागे सपोर्टसाठी घेऊ आणि गुडघ्याच्या खाली एखादी पातळ उशी किंवा आपलं शॉल किंवा एखाद्या सॉफ्ट वस्तूची अशी फोल्ड करून गुडघ्याखाली ठेवायची आहे. आता ही फोल्ड गुडघ्याने आपण खाली दाबू, याप्रमाणे ही फोल्ड खाली दाबायची आहे आणि सरळ याप्रमाणे आपण 10 वेळा करून घेऊ. 2, मनातल्या मनात 10 काउंट्स करायचे दाबल्यावर. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आपण आता एक पाय याप्रमाणे फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. दुसरा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. मित्रांनो, आज आपण गुडघेदुखीवर काही छान योगा स्ट्रेचिंग्स बघितलेले आहेत. हे अतिशय दिसायला आणि करायला सोपे असे स्ट्रेचिंग्स आहेत, पण ज्यांचा त्रास गुडघेदुखी सुरू होऊन समजा मध्यावर किंवा ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे, ज्यांना अगदीच काही व्यायाम जमत नाही आहेत पण करायचे तर आहेत, अशा लोकांसाठी हे जास्त फायदेकारक आहेत आणि हे आपण रेग्युलर करावे. याच्यामध्ये नियमितता आवश्यक आहे. ती जर नसेल तर आपण आज केले म्हणून उद्या पाय दुखले मग आपण परत सोडून दिलं, असं होता कामा नये. जर आपण हे रेग्युलर केले तर आपल्याला गुडघेदुखी कमी व्हायला कालांतराने निश्चितच मदत होईल. याच्यावर आपण एक चांगली हस्तमुद्रा सांगतो, जिचं नाव आहे वायुमुद्रा किंवा वातमुद्रा. ही मुद्रा म्हणजे आपली तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर आपल्या अंगठ्याच्या मुळाशी लावत अंगठ्याने पहिलं बोट दाबून ठेवायचंय. ही झालीये वातमुद्रा. म्हणजे शरीरामध्ये वायूचा जो प्रकोप झाला आहे, ज्यामुळे आपल्याला संधिवाताचे त्रास संभवतात, तर ते ह्यांनी कमी व्हायला मदत होते. शरीरातलं जे वायू तत्व आहे ते या मुद्रेने कमी होतं. ही आपण सकाळ संध्याकाळ अर्धा तास करू शकतो. आजचा भाग आपल्याला मित्रांनो कसा वाटला? आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा. आपल्याला अजूनही काही शारीरिक समस्या असतील तर त्यावरही आपण मला विचारू शकता. त्यावरही पुढील भागात मी योगासने दाखवण्याचा प्रयत्न करीन.
भाग आवडला असल्यास तर मित्रांनो दिलखुलासपणे लाईक करा भरपूर प्रमाणात, जेणेकरून पुढील भाग आणण्यामध्ये मला जास्तीत जास्त चांगलं मोटिवेशन मिळेल. शेअर करा, सबस्क्राईब करा, योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.